हे बघा मित्र, तुमच्याकडे परत आज नवीन बाईक घेऊन आलो आहे. ही आहे आपली हिरोची एक्सपल्स 210 लेटेस्ट मॉडेल आहे. होऊ शकतात की तुम्ही आधीच्या मॉडेलमध्ये एक्सपल्समध्ये आधीची मॉडेल जी होती 210 आणि 200 त्याच्यामुळे तुम्हाला यामध्ये तुम्हाला भरपूर चेंजेस येणार आहे. मेन म्हणजे डिझाईनमध्ये पण, फीचरमध्ये पण, आणि मेन म्हणजे फक्त तुम्हाला सांगतो की जेव्हा त्या टायर जे होते आधीच्या गाडीमध्ये एक्सपल्समध्ये तुम्हाला ते सेमच असणार आहे. फ्रंटला पण तेच असणार आहे, रिअरला पण तुम्हाला ते सेम भेटतील. फक्त ओव्हरऑल तुमची गाडीची डिझाईन, कलर, नंतर मग डायमेन्शन आणि मेन म्हणू शकतात की आपली ग्राफिक आणि फीचरमध्ये तुम्हाला भरपूर लोडेड फीचर दिलेले असल्यामुळे तुम्हाला स्टार्टिंगपासून सुरुवात सांगतो. पहिल्यांदा करतो हेडलाईटपासून सुरुवात. ठीक आहे, फ्रंटपासून सुरुवात करतो. पहिल्यांदा फ्रंटला बघितलं तुम्हाला हा वायचा तुम्हाला हा असा असणार आहे. हेडलाईटचे तुम्हाला 16 आहे, तुम्ही तुम्हाला दिलं असं नाही DRL. तुम्हाला चालू करून दाखवतो इकडं. हे बघा, इकडे तुमचे हे DRL दिले असणार आहे. आपलं लो बीम, हाय बीम तुम्हाला दिले असते की साईडला. ठीक आहे, हा पार्ट गाडी तुम्हाला त्याचं दिलं असं नाही. ब्लिंकर तुमचे पहिले वेगळे होते, आता तुमचे हे LED मध्ये दिले असते की साईडला. पुढचं फायबरमध्ये तर मडकड आहे, इकडे पण फायबरमध्येच आहे, हे पण तुम्हाला फायबरमध्येच आहे. पुढचे जे सस्पेन्शन तुमचे असणार आहे टेलिस्कोपमध्ये होते. ABS असणार आहे, ड्युअल चॅनल ABS तुम्हाला दिले असणार आहे यामध्ये. ठीक आहे, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम तुम्हाला दिली याच्यामध्ये. यामध्ये तुम्हाला पेट्रोल दिसणार आहे 276 MB पर्यंत. आणि सेंटर तुम्हाला असणार आहे ABC प्लेट, बायबीची तुम्हाला कॅलिबर दिली असणार आहे. आणि टायरची साईज तुम्हाला असणार आहे याची 90-21 इंची तुम्हाला दिसते. हे स्पोक व्हील, यामुळे तुम्हाला फक्त स्पोक व्हील भेटतील, यामध्ये तुम्हाला दुसरं भेटणार नाही. ठीक आहे, फ्रंटला पण स्पोक व्हील दिले असणार आहे आणि रिअरला पण तुम्हाला स्पोक व्हील दिले असणार आहे. फ्रंटला तुम्हाला 310 ते 320 MB तुम्हाला डिस्प्ले दिली असणार आहे. आणि हा पार्ट जो असणार एका साईडला तुम्हाला दोघे साईडमध्ये असणार आहे रिफ्लेक्टर या ठिकाणी. ठीक आहे, लिक्विड किंवा ऑइल कूलमध्ये तुम्हाला दिली असणार सिस्टम, कूलिंग सिस्टम दिली असणार आहे. सिंगल हॉर्न आहे, आपला लेग गार्ड एका साईडला, O2 सेन्सर तुम्हाला इथं दिले असणार आहे. आपला हा इकडे चालला, आपला हा गार्ड दिले असणार एका साईडला, इंजिन गार्ड प्लस तुमचा हा सायलेन्सरचा पार्ट दिला असणार एका साईडला. हा पार्ट इकडे साईडला म्हणजे सेफ्टीसाठी, दगड बिगड नको लागला म्हणून हा सेफ्टी पार्ट दिले एका साईडला. ब्रेक पॅड बघू शकतात की हे पूर्णपणे ॲल्युमिनियममध्ये दिले असणार आहे. पॉवर टॉर्क तुम्हाला भरपूर चेंजेस असणार आहे मध्ये दिलेली. इंजिनमध्ये तुम्हाला सांगायला गेलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला भेटणार आहे 4 स्ट्रोक 4 व्हॅल्यू सिंगल सिलेंडर लिक्विड कोल्ड DOH तुम्हाला इंजिन याच्यामध्ये भेटेल. पॉवर भेटते 24.6 PSची, ती 90,250 RPM चालली आहे. आणि 20.7 LM तुम्हाला टॉर्क भेटतो, तो 7,250 RPM चालला जातो. याच्यामध्ये तुम्हाला बोर भेटेल 73 MB पर्यंत, स्ट्रोक भेटेल तुम्हाला 50 MB पर्यंत. फ्युल इंजेक्टर दिलेली असणार आहे. यामुळे तुम्हाला 6 स्पीड ट्रान्समिशन दिलेली असणार आहे. फर्स्ट दोन सगळं असणार आहे, बाकी सर्व पण दिले असणार आहे. अपसाईडला साईड स्टँड इंजिन कट ऑफ दिलेली असेल. यामध्ये बघू शकतात की बघा इथं तुम्हाला इथं हिरोची ब्रँडिंग भेटून दिली. यामध्ये हा पार्ट तुमचा पूर्णपणे चेंज झालेला आहे एका साईडला. ही पण तुमची डिझाईन चेंज झाली आहे. स्लीपर अँड असिस्ट क्लच तुम्हाला भेटून देईल यामध्ये. ठीक आहे, 310ची ब्रँडिंग तुम्हाला दिली असणार आहे. लिक्विड कूलमध्ये तुम्हाला दिले असणार आहे. कूलिंग सिस्टम, हा पार्ट तुम्हाला पियानो ब्लॅकमध्ये दिले असणार आहे. रेक्टँग्युलर स्विंग विथ 10 स्टेप ॲडजस्टेबल गॅस चार्ज मोनोशॉक सस्पेन्शन दिले असणार. बॉक्सी टाईममध्ये तुमचे सस्पेन्शन हे दिले असते आपले आपलं आर्म दिले असणार की साईडला. ठीक आहे, इकडचा हा पण पार्ट तुम्हाला हा असा असणार आहे विथ तुम्हाला हा याच्यामध्ये द्यायचं आहे थोडंसं, म्हणजे पकड मजबूत राहावी याच्यासाठी हा चांगला दिला आहे. ऑफ रोडिंग करण्याला तुम्हाला चांगली पकड भेटून आली होते. ठीक आहे, पाठीमध्ये तो पण टायरची साईज आहे तुम्हाला ही वेगळी दिलीच आहे. पाठीच्या टायरची समज साईज असणार आहे ही पाठीमागे पण तुम्हाला पेटाल दिसणार आहे टायरची 220 MB पर्यंत. नेमकी टायरची साईज आहे म्हणते 120 80 हे 18 इंच तुम्हाला दिसणार आहे स्पोक व्हील. ठीक आहे, पाठीमागे पण तुम्हाला डिस्प्ले दिली असेल 240 आणि सीट विथ तुम्हाला ABS तुम्हाला प्लेट दिली असणार आहे. ठीक आहे, इथे तुम्हाला इथे तुमची अशी टाईपची तुमची कॅलिबर दिली आहे ब्रेकचे. ठीक आहे, आणि टायरचं तुम्हाला असणार आहे प्रॉब्लेम्स पण फ्रंटपेक्षा तुम्हाला याचा तुम्हाला थोडासा मोठा दिलेला असणार आहे, म्हणजे ऑफ रायडिंग करताना तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम होणार नाही अशा टाईप तुम्हाला हा दिली असेल की ज्याला पाणी टायर. ठीक आहे, आणि मतलब पॅसेज पण तुम्हाला मोठा दिली असणार आहे. तुम्हाला टेललाईट पण दाखवतो तो गाडीची. हां, ग्रेल बघा ही बघा एवढं जी पण असणार आहे आपला टॉप बघला आणि तुम्हाला इथं मजबूत दिलेलं असणार की ज्याला हा पार्ट. ठीक आहे, पूर्णपणे हा मीटरमध्ये दिलं असणार की चाईडला. ठीक आहे, मॅक्स लोड 3 kg पर्यंत याच्यामध्ये दिले असणार आहे. टेललाईट तुमची असणार आहे पूर्णपणे एलईडीमध्ये दिली असणार आहे. ब्लिंकर पण तुमच्या एलईडीमध्ये दिली असणार आहे. आपल्या हिरोची ब्रँडिंग दिली असते की चाईडला. ठीक आहे, हा पण पार्ट तुमचा मडकं आपला फायरमध्ये दिलं असतं की ज्याला नंबरमध्ये तुम्हाला दाखवलं दिलं असतं की चाईडला. ठीक आहे, इकडचा पार्ट पण तुम्हाला त्याच्याला तुम्हाला ही गार्ड दिली असणार आहे. आणि त्यामुळे चेन ड्राईव्हची पण कवर तुम्हाला ते फायबरमध्ये असेल. 6 स्पीड तुमचे मॅन्युअली हा गिरवा दिले असणार आहे. फर्स्ट जो असेल तो डाऊन साईडला असेल, बाकी सगळ्यामध्ये दिले असणार सर्व ऑफ साईडला. साईड स्टँड इंजिन कडावर दिली असणार आहे आणि यामध्ये तुम्हाला सेंटर स्टँड भेटत नाही. ठीक आहे, हा पार्ट तुम्हाला एवढा दिला असणार आहे. इकडे तुमचा हा पार्ट बघा इकडं टाकी तुमची असणार 13 लिटरपर्यंत. आणि जी पण ग्राय फ्री आहे गाडीची पूर्णपणे चेंज झालेली. हा एक ब्लू कलर आहे, सध्या शोरूममध्ये आहे अवेलेबल. टँक पॅडवरती तुम्हाला टँक हे भेटत असणार. टँकवरती तुम्हाला
टँक पॅड भेटून जाईल. ठीक आहे, टाकी तुमची असणार याची. वरती तुम्हाला पूर्णपणे हा शेप वेगळा असणार आहे या ठिकाणी. ठीक आहे, इथं पण तुम्हाला एक्सपल्सची पॅन्ट मिळतो या ठिकाणी. सेमच पण इकडे पण असणार आहे. हिरोची पॅन्ट तुम्हाला भेटून जाईल मोटो स्पोर्ट्स, पॉवर बाय मोटो स्पोर्ट्स हिरोची. ठीक आहे, ग्रे कलर विथ ब्लॅकमध्ये असणार आहे, पिओन ब्लॅकमध्ये असणार आहे. ठीक आहे, इथचा पार्ट तुमचा हा पूर्णपणे फायबरमध्ये दिलेला आहे इकडे जायला. ठीक आहे, आणि मध्ये बघा इकडे जायला तुम्हाला टाईप ए मध्ये तुम्हाला इथला हा मोबाईलला चार्ज करण्यासाठी पोर्ट दिलेला असणार आहे. आणि पुढचं जे पण हे असणार आहे क्लस्टर तुमचा हा TFT मध्ये दिलेला असणार आहे इकडे जायला. ठीक आहे, हे आपले मिरर आहे इकडे जायला, निकल गार्ड आहे, हे पण तुमचे फायबरमध्ये दिले असतील. तुम्हाला जर पाहिजे असेल तर मी ते मेटलमध्ये किंवा दुसऱ्या पण याच्यामध्ये तुम्ही यूज लावू शकतात. ठीक आहे, त्याच्यात मला हे जायचं बटन दिले असणार आहे स्टार्ट स्टॉप करण्यासाठी इंजिनला. पुढचा हँडल तुम्हाला सिल्वरमध्ये दिले असणार आहे. ठीक आहे, आणि इकडे तुमचे असणार आहे हेडरची कंट्रोल, अप्पर डिप्पर आणि फास्ट लाईट दिले असणार आहे. हे आपण याच्यावरतून आपण ऑपरेटिंग करू शकतो याची क्लस्टरची. ठीक आहे, टर्न इंडिकेटर लाईट आणि हॉर्न दिले असणार आहे. आणि तुम्हाला मी इथं हे परत बंद करून चालू करून दाखवतो क्लस्टरला. हे बघा, याचा ऑन केलं की तुमचा हा क्लस्टर असा येईल. हिरोची ब्रँडिंग, एक्सपल्सची ब्रँडिंग. वरती तुम्हाला RPM मीटर दिलेलं असणार आहे. इकडे झालं तुमचं डिजिटल तुमचं स्पीडमीटर दिली असणार आहे. तर मग इक्विपमेंट दिली असणार इकडे झालं पेट्रोलची. ठीक आहे, टर्न इंडिकेटर लाईट, हेडलाईटची तुम्हाला कंट्रोल दिली असणार आहे. लो फ्यूल इंडिकेटर लाईट, ABS इथं ऑन ऑफ करू शकतो. साईड स्टँड आपण सध्या लावलेलं म्हणून ते इथे. इंजिन लाईट असणार आहे, लो ऑइल प्रेशर लाईट आहे. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे तुम्हाला मोड दिलेले असणार आहे. इथून आपण मोड पण चेंज करू शकतो. इथं न्यूट्रलचे तुमचे घेअर शिफ्टर्स असणार आहे इकडे जायला. आणि इकडे तुमचं असणार टेम्परेचरचं, ज्यावेळी तुम्हाला टर्न बाय टर्न नेव्हिगेशन असणार आहे. इन्कमिंग कॉल अलर्ट, SMS अलर्ट, नंतर मग आपण त्यामध्ये पण कॉल डिस्कनेक्ट पण करू शकतो. तुम्हाला मी इथं ऑपरेट करून दाखवतो. दाबून ठेवतो त्याला मेन्यूच्या बटनला. हे बघा, इथं तुमचं हे बाकीचे तुमचे हे आले याच्यामध्ये ट्रिप A, ट्रिप B, इथं आपण हे करू शकतो. नंतर मग हे बघा आपलं इथं बघा तुम्हाला मोड असणार आहे ABSमध्ये, रोड, ट्रेल आणि ऑफ रोड. हे तुम्हाला यामध्ये मोड दिली आहे इकडच्या. ठीक आहे, बॅटरीची लेवल काय असेल तो वोल्टेजमध्ये सगळं त्याच्यावर दिले असणार आहे. ठीक आहे, डिस्प्लेची तुम्हाला सेटिंग दिली असणार आहे, ब्राईटनेस, विड्थ, हे सगळं तुम्हाला यामध्ये भेटून जाईल. अपीअरन्स आणि ब्राईटनेस आणि विड्थ, डेट टायमिंग, युनिटी, हे सगळं तुम्हाला यामध्ये दिले असणार आहे. कनेक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला ब्लूटूथ दिलेली असणार आहे, ऑन ऑफ करू शकतो पण, वायफाय दिलेली असणार आहे. ठीक आहे, एवढं तुम्हाला सगळं भेटून जाईल यामध्ये. आणि हे बघा इथं आपण चेंज करू शकतो यामध्ये. हे बघा ट्रिप 1, ट्रिप 2, कितीची रेंज भेटते. फुल टँक आपण फुल जर केली तर किती तुम्हाला रेंज भेटेल, मायलेज किती भेटणार आहे. मायलेज पण तुम्हाला नॉर्मली जसं भेटेल तुम्हाला यामध्ये मायलेज, काही चेंजेस नसणार आहे. ठीक आहे, कनेक्टिव्हिटी पण करू शकतो आपण. स्मार्टफोनला आपण कनेक्टिव्हिटी करू शकतो यामध्ये. मोबाईलला कनेक्शन आपण करू शकतो. यावेळेस तुम्हाला सगळं भेटून जाईल. किंवा गेलं तुम्हाला टायमिंग दिलेलं सांगितलं जायला, या ठिकाणी तुम्हाला टायमिंग पण भेटून जाईल. बंद करून तुम्हाला चालू परत चालू करून दाखवतो. नॉर्मल तुमचं जसं आहे तसंच हा क्लस्टर दिले असणार आहे. ठीक आहे, इकडे तुमचे बाकीचे तुम्हाला कंट्रोल दिले असणार आहे इकडे चायला. हे आपण याला ऑपरेटिंग करू शकतो यामध्ये गाडीला. आणि तुम्हाला मी आता दाखवतो गाडीचं हे करून, आपलं सायलेन्सर दाखवतो तुम्हाला कसा आवाज आहे गाडीचा. सध्या तुम्हाला गाडीचा आवाज फक्त ऐकून दिला, कारण की गाडीचा आवाज एकदम मस्त आलेला आहे. आणि मेन म्हणजे बघू शकतात की गाडीची जी पण डिझाईन आहे आधीच्या मॉडलमध्ये आणि आताच्या मॉडलमध्ये तुम्हाला भरपूर फरक पडेल. मेन म्हणजे ऑल ओव्हर्स तुम्हाला ऑल ओव्हर म्हणजे पूर्णपणे तुम्हाला चेंजेस असणार गाडीमध्ये. फक्त व्हील्समध्ये तुम्हाला जे असणार आधीच्या बाईकमध्ये जे व्हील्स होते तुमचे तेच तुम्हाला आताचे पण या बाईकमध्ये दिलेले असणार आहे व्हील्स. ठीक आहे, बाकीचं तुम्हाला डिझाईन, फीचर्स आणि मेन म्हणजे ग्राफिक आणि मेन म्हणजे आहे लुक गाडीचा तो पूर्णपणे चेंज झालेला आहे. आधीच्या मॉडलमध्ये वेगळा होता एक्सपल्सचा 210 किंवा 200वाली, एवढ्यामध्ये तुम्हाला वेगळा होता आपला डिझाईन तुमची गाडीची. आणि आताच्या याच्यावर तुम्हाला ही डिझाईन पण तुमची पूर्णपणे वेगळी दिलेली असणार आहे. ग्राफिक पण बघू शकतात गाडी पूर्णपणे चेंज झालेली आहे. आणि तुम्हाला हा शोरूम असणार आहे आपला विजय सागर हॉटेलच्या बरोबर ऑपोजिट साईडला तुम्हाला हा शोरूम मिळून जाईल. आपलं आहे शोरूमचं नाव ज्योती हिरो शोरूमचं नाव आहे. आपल्या डोंबिवलीमध्ये तुम्हाला हा शोरूम मिळून जाईल, डोंबिवलीच्या ठिकाणी. ठीक आहे, डोंबिवली ईस्टला कल्याण शिरफाट्याचा जो रोड आहे त्या रोडला तुम्हाला हा शोरूम मिळून जाईल. शोरूमची सर्व डिटेल तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही तिथं त्या ठिकाणी इन्क्वायरी करू शकतात. सध्या शोरूममध्ये सध्या ही एक गाडी आलेली आहे आणि ग्लॅमर एक्सची जे मॉडेल आहे लेटेस्ट ती पण सध्या शोरूममध्ये अवेलेबल आहे. प्लस स्प्लेंडरची जी पण मॉडेल्स आहेत ती पण आहे, डेस्टिनी आहे. नंतर मग विजाचे पण मॉडेल्स आहेत, झूम पण आहे. आणि आपली विजाची जी पण मॉडेल इलेक्ट्रिकवाली ती पण सध्या शोरूममध्ये अवेलेबल आहे गाडी. आणि जी पण गाडीची सीट आहे ही बघू शकता तुम्हाला डबल टोनमध्ये भेटेल यामध्ये. ठीक आहे, हा ग्रे कलर आहे, हा जसा नॉर्मली ब्लू स्ट्रोचा कलरमध्ये कलर असणार आहे.
ठीक आहे हे साईडला. आणि डिझाईन पण बघू शकता तुम्हाला पूर्णपणे चेंज झालेली गाडीची. आपण करू शकतो त्या मशीनमध्ये तुम्हाला लेन दिलेली असणार आहे 2254 mm पर्यंत, विड्थ दिलेली असणार आहे 872 mm पर्यंत बेस मॉडलमध्ये. प्रो मॉडलमध्ये मला 884 mm पर्यंत दिली असणार आहे. हाईट दिलेली असणार आहे 1230 mm पर्यंत बेस मॉडलमध्ये आणि 1348 mm ची मला दिसणार आहे विड्थ हाईट प्रोमध्ये. व्हीलबेस दिलेला असणार आहे 1446 mm पर्यंत. सिटिंग हाईट दिलेली असणार आहे 830 mm पर्यंत. ग्राउंड क्लिअरन्स असणार आहे 220 mm पर्यंत. आणि ज्यामध्ये तुम्हाला कव्ह दिलेली असणार आहे बेसमध्ये 168 kg पर्यंत असेल आणि प्रोमध्ये तुम्हाला असेल 170 kg पर्यंत. या मॉडेलमध्ये तुम्हाला 4 कलर अवेलेबल असणार आहे, व्हाईट, रेड, ब्ल्यू आणि सिल्वर अशा 4 कलरमध्ये तुम्हाला ही गाडी अवेलेबल असणार आहे. गाडीची तुम्हाला प्राईस असणार आहे डोंबिवली होती 2,11,000 दिली असणार आहे ऑन रोड प्राईस असेल तुम्हाला गाडीची. आणि डिस्ट्रिक्ट वाईज आणि सिटी वाईज तुम्हाला सांगतो की प्राईस अपडाऊन होईल. तुम्ही तुमच्या ज्या शोरूममध्ये विचारू शकता की गाडीची प्राईस किती आहे ती. ठीक आहे. आणि जे लोक माझ्या चॅनलवरती नवीन असतात ते सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूची बेलची जी घंटी ती ऑल नोटिफिकेशन करून ठेवा. जेव्हा मी जे पण नवीन व्हिडिओ बनवत राहील तुम्हाला त्याची नोटिफिकेशन भेटत राहतील. ठीक आहे मित्रांनो, चला अशी गाडीवरून परत पुढचा व्हिडिओ आहे.